म्हटलं तर आपल्या हातात आहे. तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर एक बोलू. या सगळ्यावर एक उपाय आहे माझ्याकडे. कोणता? तुम्ही मला सोडून तुमच्या आई बाबांसोबत राहायला जा. अर्पिता मॅडम, काय बोलताय तुम्ही? मी आधीही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एकटीला सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही, असा विचारही माझ्या मनात येऊ शकत नाही. आणि मुळात हा पर्याय नाहीच आहे हो माझ्यासाठी. तुला सुखाचा संसार करायचा आहे ना, तेव्हा तू समीरचा हात धर आणि या घरातल्या तुझ्या हक्काच्या 4 गोष्टी घेऊन तू सरळ वेगळी हो. मग दुसरा पर्याय हा आहे की आपण दोघांनी त्यांच्यापासून वेगळं राहूया. अर्पिता मॅडम, हे तुम्ही बोलता? हो, मी बोलते. आणि हे बोलताना मला खूप त्रास होते, पण दुसरा कुठला पर्यायच दिसत नाही हो मला. एकत्र राहून डोक्याला डोकी आपटून घेण्यापेक्षा आपण वेगळे राहून गोड वागूया ना सगळ्यांशी. नाती दूर होण्यापेक्षा आपण दूर होऊन नात्यातली जवळीक जपूया. आणि आपण घर सोडून गेलो म्हणून काही घरच्यांना सोडून जाणं होत नाही ना. सणावाराला सुखदुःखात आपण भेटत राहू एकमेकांना. कधी ते आपल्या घरी, कधी आपण त्यांच्या घरी आपण जात राहू ना. मला माहिती आहे लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्हीच हा पर्याय सुचवला होता आणि मी नाही बोलले होते. कारण तेव्हा एक आशा होती हो माझ्या मनात. एक आशा होती की कधीतरी या घरातली माणसं मला स्वीकारतील. पण आता कुठलीच आशा दिसत नाहीये मला. मला असं वाटतं आईना खूप वेळ द्यावा लागेल आपल्याला. काही काळानंतर जेव्हा त्या मला ओळखायला लागतील, मी सून म्हणून त्यांना योग्य वाटेन, तेव्हा कदाचित त्या मला आपलं म्हणतील. आणि मग तेव्हा आपण एकत्र राहायला येऊया ना. पण आता जर आपण एकत्र राहायला आलो ना तर फक्त भांडणं होतील. समीर, आपण थोडेसे दूर गेलो ना, सगळ्यांना एकमेकांची किंमत कळेल, एकत्र राहण्याचं महत्त्व कळेल, प्रेमाची मायेची ओढ जाणवेल. समीर, तुम्हाला पटतंय ना मी
आत्ता मगाशी जे काही झालं घरामध्ये, मला सगळ्यांशीच बोलायचंय. त्यात कोण चूक कोण बरोबर याच्यात मला पडायचं नाहीये, कारण त्याने फक्त आरोप प्रत्यारोप होतील आणि साध्य काही होणार नाही. मला फक्त इतकंच म्हणायचंय की मगाशी जे काही झालं ते परत आपल्या घरात होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे.